नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज भुना रेसिपी। तर त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूयात। इथे मी 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, आलं लसूण तसेच काही काजू घेतलेले आहेत। हे सर्व झालं भाजीच्या ग्रेव्हीसाठी। तर सर्वप्रथम आपण भाजीचे कटलेट्सचं लागणारं सामान पाहूयात। इथे मी पत्ताकोबी, मेथी, कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ आणि मैदा घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपण कटलेट्सची तयारी करूयात। इथे आपण पत्ताकोबी छानपैकी बारीक कट करून धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर ही पत्ताकोबी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे, जेणेकरून पत्ताकोबी थोडी सॉफ्ट होईल। तुम्ही पाहू शकताय, मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पत्ताकोबी टाकून बॉईल करून घेते। पत्ताकोबी बॉईल झाल्यानंतर या पत्ताकोबीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। एका चाळणीच्या मदतीने आपण हे पत्ताकोबीतलं पाणी गाळून घेणार आहोत व पत्ताकोबी ड्राय करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, अशा तऱ्हेने आपण पत्ताकोबीतलं सगळं पाणी काढून टाकतोय। बॉईल केल्यानंतर पत्ताकोबी थोडी सॉफ्ट होते। अशा रीतीने आपण पत्ताकोबी थोडी हाफ कुक करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण व्हेज भुना रेसिपीसाठी लागणारे कटलेट्स बनवूयात। इथे मी एका भांड्यामध्ये बॉईल केलेली पत्ताकोबी, त्यामध्ये बारीक कट केलेली मेथी, त्यामध्ये थोडा मैदा, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर तसेच चवीनुसार मीठ घालून याची कणिक मळून घेणार आहे। ही कणिक मळवताना आपल्याला पाण्याची गरज बिलकुल पडत नाही। आपण पत्ताकोबी बॉईल केलेली आहे, तसंच पत्ताकोबीला स्वतः पाणी सुटतं, त्या मिश्रणामध्येच ही कणिक भिजवली जाणार आहे। कणिक भिजवताना हाताला चिटकत असेल तर आपण थोडं तेल टाकून ही कणिक मळून घेऊ शकतो। तुम्हाला असं वाटतंय की हे मिश्रण थोडं पातळ होतंय, तर यामध्ये तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालून याचं मिश्रण अगदी छानपणे मळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकताय, मी इथे कटलेटसाठी लागणारी कणिक अगदी छानपैकी मळून घेते। मिश्रण थोडं हाताला चिटकतंय, त्यामुळे आपण यामध्ये थोडं तेल घालणार आहोत, जेणेकरून याचा सॉफ्ट डो बनवायला आपल्याला मदत होईल। अशा रीतीने आपण कटलेट्ससाठी लागणारी कणिक मळून घेतोय। ही कणिक मळून झाल्यानंतर या कणकेचे अगदी छान छोटे छोटे किंवा लांब आकारामधले कटलेट्स आपण बनवून घ्यायचे आहेत। मी या कणकेचे लांब आकारामधले कटलेट्स बनवून घेते। तुम्ही पाहू शकता, अशा रीतीने मी सर्व कटलेट्स बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे कटलेट्स तळून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण कटलेट्स टाकून कटलेट्स तळून घेणार आहोत। तुम्हाला असं वाटते की तेलात टाकल्यावर की कटलेट्स फुटतायत, तर त्यासाठी तुम्ही यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालून हे मिश्रण परत मळून घेऊ शकता। अशा रीतीने आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे कटलेट्स छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एकदम फुल गॅसवरती हे कटलेट्स तळायचे नाही आहेत। फुल गॅसवर कटलेट्स तळले तर वरतून लाल तर होतील, पण आतून कच्चे राहतील। त्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती हे कटलेट्स आपण तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, आपले कटलेट्स तळून अगदी छानपैकी रेडी होत आहेत। अशा रीतीने मी आता बाकीचे सुद्धा कटलेट्स तळून घेते। तळलेले कटलेट्स मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेतलेत। आता अशाच रीतीने मी राहिलेले कटलेट्स पूर्ण तळून घेते।
तुम्ही पाहू शकताय इथे आपले सर्व कटलेट्स तळून रेडी झालेले आहेत. आता आपण ग्रेव्हीकडे वळूयात. तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत. खडे मसाले टाकल्यानंतर यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, काजू हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे. ते आता मी तेलामध्ये टाकून फ्राय करते. हे मसाले अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय आपला मसाला अगदी छानपणे फ्राय होतोय. कढईने त्याला तेलसुद्धा सुटायला लागले आहे. आता यामध्येच मी बाकी इतर मसालेसुद्धा घालून घेते. यामध्ये मी गरम मसाला, धने पावडर, हळद आणि लाल तिखट घालून घेतलं आहे. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे आपले मसाले अगदी छानपैकी फ्राय होत आहेत. मसाले 5 ते 7 मिनटं कंटिन्यू परतल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं आहे, जेणेकरून आपण मसाले फ्राय करताना कढईच्या तळाशी हे मसाले लागणार नाहीत. तुम्ही पाहू शकताय अशा रीतीने मी मसाला अगदी छानपणे फ्राय करून घेतलेला आहे. मसाल्याला छानपैकी तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी करून टाकायचं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही भाजीला पाणी टाकू शकता. इथे मी थोडं पाणी गरम करून घेतले आणि ग्रेव्हीला टाकते. मी थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला कटलेटसुद्धा ह्या भाजीमध्ये टाकायचे आहेत. भाजी थोडी घट्ट झाल्यानंतर कटलेटसुद्धा पाणी पूर्ण सोक करतील. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊन एक छानपैकी उकळी काढायची आहे भाजीला. तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकताय. ह्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये आता आपल्याला ह्या भाजीमध्ये कटलेट्स टाकायचे आहेत आणि 1 ते 2 मिनटं आपण कटलेट्स यामध्ये शिजवून घेणार आहोत. कटलेट्स यामध्ये जास्त पण शिजवायचे नाही आहेत, नाहीतर कटलेट्स जास्त शिजतील आणि एकदम मऊ पडतील. आता भाजीला उकळी आलेली आहे. अशा वेळेस आपण आता भाजीमध्ये कटलेट्स टाकून घेणार आहोत. हे कटलेट्स तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता. हे कटलेट्स टोमॅटो सॉससोबतसुद्धा खायला खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकताय आपली भाजी बनवून रेडी झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मैत्रिणींनो.